नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री फुंडकर यांची उपस्थिती. अमरावती MIDC मध्ये महिलांना विषबाधा. विषबाधेनंतर महिलांना रुग्णालयात केले भरती. महिलांसाठी रविवार ठरला संक्रांती खरेदीचा सुपर संडे. सौभाग्याची लेणी खरेदी करण्यात महिला दंग. रविवारी सर्वांची पतंग, रील, मांजा खरेदीची गेला. आता देड हिल आणि गैरेचा मंगळवारी जल्लोष. टक्कल व्हायरस बाधितांची संख्या 125 वर. केंद्रीय पथक येणार. गावकऱ्यांनी आंघोळीला दिली सुट्टी. आता सविस्तर बातम्या. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा रविवारी झाला. या निमित्ताने राजवाडा तसेच जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सूर्योदयी प्रशासन, मराठा सेवा संघ व नागरिकांच्या वतीने महापूजा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांची उपस्थिती होती. यंदाच्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ सृष्टीवर कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले होते. जिजाऊ सृष्टीवरील जन्मोत्सव सोहळ्यासाठी जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. स्वराज्याची ज्योत चेतवणाऱ्या व 2 महापराक्रमी छत्रपती घडवणाऱ्या महासाहेबांना कोटी कोटी वंदन करत केंद्रीय मंत्री नतमस्तक झाले. यावेळी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती. या महोत्सवानिमित्त राजवाड्यावर आकर्षक रोषणाई केली आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. मशाल यात्राही निघाली. दरम्यान रविवारी सूर्योदयी 11 जोडप्यांच्या हस्ते राजवाड्यात माँसाहेब जिजाऊ यांची महापूजा झाली. त्यानंतर वारकरी दिंडी जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म ध्वजवंदन, शाहिरांचे पोवाडे, नवोदित वक्ते, कलाकार आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या सारखी हा मा जिजाऊ यांचा 12 जानेवारीचा जन्मोत्सव महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य साजरा व्हावा अशी ही मागणी आमदार मिटकरींनी केली. महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कायम राहावा. महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र आहे ती पुरोगामी ओळख महाराष्ट्राची कायम राहावी. शेतकरी बळीराजावर अवकाळी संकट आहे ते सुद्धा दूर व्हावं. जिजाऊ चरणी ते साकडं घातलंय. सोबतच आमची मागणी पण अशी आहे की तीर्थक्षेत्र सिंदखेड राजा विकास आराखडा त्याचा अजून कुठलाही टप्पा इथं दिसत नाही पार होताना, एक जर महाद्वार सोडलं तर. आणि त्या व्यतिरिक्त जसं पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीला शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येत असतात, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री येतात, तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला तर वाटते याच वर्षीपासून आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनानं एक निर्णय घेतला पाहिजे आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्याला शासकीय जी मानवंदना नगर परिषद कडून होते तेवढ्या पुरती न राहता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून दिल्या गेली पाहिजे असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. आपण या ठिकाणी पाहतो की या सिंदखेड राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता, एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातील सर्व लोक पाहत असतात। दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदोरी असते, तुमच्यासाठी प्रेरणेची शिदोरी असते, तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदोरी असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ मासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू। अचानक महिलांना उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची घटना अमरावती येथे उजेडात आली। नांदगाव पेठ MIDC मध्ये विषबाधेनंतर महिलांना रुग्णालयात दाखल केले। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीत 100 पेक्षा अधिकच्या कामगारांना विषबाधा झाली आहे। अमरावतीचे नांदगाव पेठ MIDC परिसरातील 100 पेक्षा अधिक कामगारांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे। अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती असून सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। महिलांना उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे। कामगार महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। सर्वांची प्रकृती चांगली असल्याने येथील डॉक्टरांनी सांगितले। मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी रविवारी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती। सुट्टीची पर्वणी साधत तिळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूंसह आकर्षक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती। नवीन वर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असते। मात्र यंदाही साहित्याच्या किमती वाढल्याने वस्तू खरेदीसाठी महिलांनी हात आखडता घेतला नसल्याचे चित्र आहे। रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत महिला वर्गासह तरुणांनी बाजारपेठेत गर्दी केली होती। बाजारातील रेडीमेड तिळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की गुळाची रेवडी, साखर फुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले। तसेच संक्रांतीला विशेष मान असणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमकेवेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तन्मणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस अशा दागिन्यांना महिला वर्गाने पसंती दिली। हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी मेन रोडवर महिलांची गर्दी अधिक दिसून आली। महिलांसाठी वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणून मकर संक्रांतीचा सण ओळखला जातो। तीळ 130 ते 160 रुपये किलो आणि गुळ 45 ते 80 रुपये किलो आहे। संक्रांतीला काही दिवस शिल्लक असल्याने रविवारी महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती। मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि तिळाचे लाडू एवढंच आपल्याला आठवतं, पण संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा ही विशेषत्वाने अकोल्यातून सुरू झाली आहे। आता महाराष्ट्राच्या शहरी भागात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले आहे। संक्रांतीच्या दिवशी दान आणि पुण्यासाठीचे विविध उपक्रम राबविले जातात। पतंग उडवण्याच्या स्पर्धाही भरवल्या जात आहेत। विविध आकारातील आणि आकर्षक असे पतंग संक्रांतीच्या दिवशी उडवले जातात। अनेक राज्यांमध्ये आता पतंग महोत्सवही भरवले जाऊ लागले आहेत। लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेक जण पतंगबाजीचा आनंद लुटतात। उत्तर भारतात पतंगाला गुड्डी म्हटले जाते। पतंग आनंद, उत्साह, उल्हास, स्वातंत्र्य आणि शुभ संदेशाचं प्रतीक आहे। संक्रांतीच्या दिवशी घरात अनेक शुभ कार्यांना सुरुवात केली जाते आणि हे शुभ काम सुंदर, निर्मल आणि अधिक चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी पतंग उडवले जाते। अनेक जण भारतीय तिरंग्याच्या प्रतिकृतीची झलक दाखवणारे पतंग उडवतात। पतंग उडविल्याने मन प्रसन्न आणि मेंदू संतुलित राहतो। उंच आकाशात पतंग उडवणे आणि त्याच वेळी तो कुणी काटून नेऊ नये याचा विचार करणे आपल्याला नवीन विचार आणि शक्ती देते। निरोगी शरीर आणि प्रसन्न व्यक्तिमत्वासाठी पतंग उडवण्याची गरज आहे। काळ कितीही बदलत असला तरी सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात। नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। या सणानिमित्त सध्या बाजारपेठ सजली असून या सणाला महिला वाण देताना सुगड्यांचा वापर करत असतात। कुंभारवाड्यात सध्या सुगडे बनवण्याची लगबग कारागिरांमध्ये दिसून येत आहे। 2 दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला असल्याने काही ठिकाणी महिलांमध्ये मातीची सुगडे खरेदीची लगबग सुरू झाली आहे। जिल्ह्यातील सर्व कुंभारवाड्यात संक्रांतीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती सुरू असून फिरत्या चाकावर हाताने मातीला आकार देऊन सुगडे, बोडकी बनवण्यात कुंभार कारागीर मग्न आहेत। मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला सुगडे पूजन करतात। काळ्या रंगाचे छोट्या मातीचे घट म्हणजे सुगडे। पूर्वीच्या काळापासून मातीच्या सुगड्यांना मागणी आहे, मात्र आता माती सहज उपलब्ध होत नसून ती विकत घेऊन सुगडे तयार करावे लागतात। पूर्वीच्या काळी सुगडे हे मोठ्या आकाराचे बनवण्यात येत होते।
आता दिवसेंदिवस सुगड्यांचा आकार कमी होत चालला आहे. मकर संक्रांतीला मातीच्या सुगड्यांचे पूजन करण्याचे महत्त्व आहे. कुंभारवाड्यात सध्या सुगडे बनवण्याची लगबग कारागिरांमध्ये दिसून येत आहे. 2 दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला असल्याने काही ठिकाणी महिलांमध्ये मातीचे सुगडे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. राष्ट्रसंतांचे विचार सामान्यांना मार्गदर्शक आहेत. राष्ट्रसंतांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून मानव कल्याणासाठी साहित्य लिहिले. जनतेचे शोषण बंद व्हावे या उद्देशाने त्यांनी ग्रामगीता लिहिली. हा विचार वारकरी संप्रदायाने देखील विकसित केला. अकोला शहरात 11व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. संमेलनाचे अध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर म्हणाले, वारकरी संप्रदायाचे प्रचारक आणि राष्ट्रीय संतांनी काम करण्याची आवश्यकता आहे. अकोला शहरात 11व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. मंगेश कराळे मुख्य अतिथी होते. ज्येष्ठ विचारवंत जावेद पाशा, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, ग्रामगीताचार्य डॉक्टर भाऊसाहेब विघे, ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, प्रभात किड्सचे संचालक डॉक्टर गजानन नारे उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक डॉक्टर रामेश्वर बरगट यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन मोहकार तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर साखरकर यांनी केले. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचा आरंभ ग्रंथदिंडीने करण्यात आला. ग्रंथदिंडीमध्ये वारकरी शिक्षण विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाची पावले, नृत्य, अभंग गायन यामुळे परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्थळी ग्रंथदिंडी पोहोचल्या नंतर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. 3 दिवसांपूर्वी विष्णू ऑप्टिकल नजीकच्या गल्लीमध्ये उभी मोटरसायकल चोरी झाली. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली जावी अशी मागणी केली जात आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटरसायकल चोर सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना मात्र नुकसान सहन करावे लागत आहे. गांधी चौकापासून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनपर्यंत वाहनं उभी करण्याची सोय नाही. त्यामुळे काही जण वसंत टॉकीजच्या मागील भागात वाहने उभी करतात. मात्र चोरांची नजर तिकडे गेलेली दिसते. गांधी मार्गावर विष्णू ऑप्टिकलच्या गल्लीमध्ये उभी MH30 AH 9781 क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोराने लंपास केली. स्थानिक वृत्तपत्र कार्यालयात कार्यरत कैलास टकोरे हिरो होंडा दुचाकी उभी करून ड्युटीवर गेले. ड्युटी संपवून परत आल्यावर त्यांना दुचाकी गायब झालेली दिसली. त्या भागातील CCTV पाहिले परंतु काहीही उपयोग झाला नाही. याबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी केली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अनेक वाहन चालकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच एक अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडला आहे. अकोला शहरानजीक असलेल्या शिवणी येथील बुद्धविहार जवळ हायवेवर घडला. अमरावतीकडून खामगावला कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक समोर अचानक दुचाकी स्वार आल्याने ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. ट्रकमधील कापूस गाठी रस्त्यावर पसरल्यामुळे महामार्गावर वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती.
MIDC पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी मार्ग मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अकोला शहरानजीक असलेल्या शिवणी येथील बुद्ध विहाराजवळ हायवेवर हा प्रकार घडला. अमरावतीकडून खामगावला कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. शेगाव तालुक्यातील 11 गावांमधील केस गळती बाधितांची संख्या आजवर 139 वर पोहोचली आहे. विविध प्रकारच्या चाचण्यांमधून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आला नसल्याने या व्यापक केस गळतीची कारणे व त्यावर उपाय काय ही चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. केस गळण्याच्या भीतीने या 11 बाधित गावातील नागरिक एक आठवड्यापासून आंघोळ अर्थात स्नान करण्याचे टाळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने केस गळती होत असावी असा सुरुवातीला अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु नायट्रेटमुळे केस गळत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केस गळती वाढल्याने प्रशासनाने स्थानिक स्तराच्या उपाययोजना केल्या, परंतु परिस्थिती तशीच असल्याने सर्वांनाच काळजी भेडसावत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली. केस गळती आजाराच्या निदान व संशोधनासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ICMRच्या शास्त्रज्ञांचे पथक पुढील आठवड्यात येणार आहे. तर दिल्ली व चेन्नई येथून आयुषच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल होणार आहे. बाधित 11 गावातील जलस्रोतांच्या 33 नमुन्यांपैकी 14 नमुन्यांमध्ये नायट्रेटचे जास्त प्रमाण आढळले असले तरी केवळ नायट्रेटमुळे केस गळती होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान काही गावातील लोकांनी आंघोळीपासूनच सुट्टी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री फुंडकर यांची उपस्थिती. अमरावती MIDC मध्ये महिलांना विषबाधा. विषबाधेनंतर महिलांना रुग्णालयात केले भरती. महिलांसाठी रविवार ठरला संक्रांती खरेदीचा सुपर संडे. सौभाग्याची लेणी खरेदी करण्यात महिला दंग. रविवारी सर्वांची पतंग, रील, मांजा खरेदीची गेला. आता देड हिल आणि गैरेचा मंगळवारी जल्लोष. टक्कल व्हायरस बाधितांची संख्या 125 वर. केंद्रीय पथक येणार. गावकऱ्यांनी आंघोळीला दिली सुट्टी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.